चालक असणारे प्रभू रामचंद्र आणि आदिमाया असणारी सीतामाय आणि त्यांचं आणि दोघांचं मिलन आहे. कशा प्रकारे देव भक्त दोन्ही एक रूप झाले ठाईचं मिलन निमाले जैसे तैसे. दाखवायला दोन प्रकारचे आहेत पण पाहायला गेलं तर एकच आहे. आणि भक्ती आणि ज्ञानाचं वर्णन करू लागलेली आहे. का भक्ती फक्त ज्ञानालाच वर्णन करते, दुसऱ्याला करू शकत नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यालाच ती भक्ती आणि आपलंस करून घेते. तसं ज्ञानरूपी रामचंद्राचं वरण आणि त्या ठिकाणी आदिमाया शक्तीने केलेलं आहे, सीतामातेने केलेलं आहे. पुढं काय सांगू लागले म्हणतात, विवाह मनीज निर्धारी बाहेर आणावी तुम्ही घ्यावी. हसे आले रघुनाथासी विपरीत विधी लौकिकासी वशिष्ठ म्हणे श्रीरामासी वृद्धाचाराशी प्रतिपाळी. मग अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. काय झालेलं आहे आणि ब्राह्मण आणि मंत्र उच्चार करू लागलेले आहेत. ओम स्वाहा अशा प्रकारचे जे मंत्र असतात ना, सर्व मंत्र त्या लग्नाचं आणि करू लागलेले आहेत. सर्व जगामध्ये आणि असणारे प्रभू रामचंद्र सर्वागती राम देहा देही एक सूर्यप्रकाश शस्त्र रश्मी आणि नवल वाटू लागलेले प्रभू रामचंद्राला. का सर्व जगाचा करता कविता आणि आज या ठिकाणी सर्व विवाह संपन्न होऊ लागलेला आहे. वशिष्ठ मुनीला नवल वाटू लागलं. का जो भगवंत आणि सगुण रूपामध्ये आलेला आहे आणि त्याचा विवाह होऊ लागला, त्याचा आनंद सर्वांच्या मनाला आनंद वाटू लागला. म्हणतो स्वय श्रीराम विचारी माझी प्रकृती मज माझारी न घेता बैसरी कडेवरी मजनुनी दुरी होणे. मग आता काय झालेलं आहे, जसं लग्नामध्ये कार्य असतात ना, नवरीला मांडीवर बसवायचं, अशा प्रकारचं काकाला उठून घ्यायचं, तशा प्रकारे सीतामाईला बस म्हणायच्या आधीच सीतामाईला काय झालं, त्या प्रभू रामचंद्राच्या मांडीवर बसलेली आहे. म्हणून आणि नवल वाटू लागलं प्रभू रामचंद्राला आणि प्रभू रामचंद्राने यशमित अशा प्रकारचं हास्य केलं. बैसली कडिये जीवे भार मजे पडिये नाव रूपाचे मज मडिये उभोनी गुडिये नांदे. मग आता त्याने अग्नि प्रदक्षिणा करू लागलेले आहेत आणि प्रदक्षिणा करीत असताना सीतामाईला आणि बगलेला घेतलेला आहे आणि सीतामाईला बगलेला घेऊन आणि 7 प्रदक्षिणा जे असतात, एक एक प्रदक्षिणा प्रभू रामचंद्र सीतामातेला कडेवर घेऊन करू लागले. म्हणतात हे माझे शोभे रूपवंती माझे निशे नित्य स्थिती माझे निशे गमन गती लाजू किती लौकिका. मग आणि रामचंद्र सांगतात, ही माझ्याशिवाय दुसऱ्याला कुणालाही मरत नाही. का तर माझ्याशिवाय प्रकृती राहू शकत नाही. अशा प्रकारची ती सीतामाता आणि त्या रामचंद्राचं वर्णन केलेलं आहे. तिची न लाविता हात नवरी उचली रघुनाथ अलिप्तपणे घेऊन येतो विस्मित ऋषी समूह. मग आता सर्व ऋषी समुदाय पाहू लागलेला आहे आणि सांगतात की सीतामातेला हात प्रश्न करता सीतामातेला कसं उचलून घेतलं की सीतामाता आणि कडेवर बसलेले आहे. म्हणून सर्व ऋषी मुनी आणि सर्व आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी झालं. म्हणतात चहू पुरुषार्था चारी मुखे तैसे चारी बोहरे शोभती कडे घेतल्या कवल्या रीती तेही स्थिती अवधारा. मग प्रभू रामचंद्राने आणि सीतामातेला कडेवर घेतल्याबरोबर धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे 4 पुरुष अर्थ आहेत. तसे रामाने सीतेला कडेवर घेतल्याबरोबर लक्ष्मणाने वनमेला घेतलं आणि श्रुती कीर्तीला भरताना आणि शत्रुघ्नाने घेतलेलं आहे आणि प्रदक्षिणा त्या ठिकाणी मारू लागले. म्हणतात सायुज्यता सीता सती तिशी उचली रघुपती दुर्मिला स्वरूपता सोबती सौमित्रे. मग संत साविजता मुक्ती जी आहे ना, रामचंद्राने आणि कडेवर घेतलेली आहे. स्वरूपता मुक्ती जी आहे ती आणि लक्ष्मणजीने कडेवर घेतलेली आहे आणि त्या अग्नि प्रदक्षिणा त्या ठिकाणी करू लागलेली आहे. मांडवी स्वये समिता समीपता भरते उचलेली तत्वता सुत कीर्ती सलोकता होय उचलिता शत्रुघ्न. मग आता
आणि त्यांना काय केलेलं भरताना समीपता आणि सलोकता अशा प्रकारच्या दोन मुक्त्या ज्या आहेत ना त्या कडेवर घेतलेल्या आहेत आणि चारही भावंड आणि त्या प्रदक्षिण अग्नीला करू लागले म्हणतात ये बाहेर वेदिके प्रती शतानंद विपरीत विपरीत देवकी केली विवाह समाप्ती द्विजा देती धनधान्य अक्षदा सर्वांना अक्षदा घ्यायला का पुढे राहिले का साईडला राहिले असे काही 10,000 आज अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रोग्राम चंद्र याचा विवाह संपन्न सोहळा आपण साजरा करत आहोत याची साक्ष म्हणजे आपण त्यावेळेस होतो तुला का कारण आज लग्न सोहळ्याला जे हजर होते आहेत ते पूर्व स्थितीमध्ये त्रेतायुगामध्ये देखील प्रोग्राम चंद्रच्या विवाहाला संपन्न तिथं हजर होते याची एक पावती आहे कारण कोणी येऊ शकत नाही आज आपण या ठिकाणी लग्न सोहळ्याचे साक्षीदार आहोत म्हणून सर्वांनी उत्साहाने कारण आज प्रोग्राम चंद्रच्या सोहळ्याला आपण आहोत याचा आनंद व्यक्त करायचा अंतःकरणामध्ये हे फक्त प्रतीक आहे आपल्याला तो आनंद मिळावा याच्यासाठी संयोजकांनी हा सर्व सोहळा संपन्न करण्याचा आयोजित केलेला आहे हा आनंद कुठेही नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही आहे का कुठेही असणारा पाहायला मिळत नाही आणि तो आपल्याला अनुभवायला मिळू लागलेला आहे अशी असणारी सर्वांनी अंतःकरणामध्ये भावना ठेवायची आणि हे चित्र मिथुना नगरीचं आहे हे असणाऱ्या लक्षात घेऊन संपन्न करायचं आहे मंगलाष्टिका 5 होतील आणि हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार वशिष्ठ महाराज प्रेम या ठिकाणी मंगलाष्टिका म्हणतील श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धं बल्लारो मूढं विनायकमं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्ने ग्रामो राजन संस्थितं महागणपती कुर्यासनं सावधान रामे त्रिंबक पुष्पाचे वर्षावरी त्रिलोके आनंदले सीतायेनी मार्गालिती गा सर्वास्मयी अर्पिले रघुराज पूर्ण विजयी पूर्यादशमंगल गंगा सिंधु सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी चरमोदतला चरमन्वती लोलिका क्षुप्राते रेतवती नागुरनवी ख्याता दया गंगे पूर्ण पूर्ण जलसमुद्र सहिता पूजा स्वर्ग सावधान राजमणि सदा विजयते रामं रमेशं रामेण वीरता निशाचरचमं रामाय कस्मरणं रामं परायणं परं तपं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा
राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी कन्या सगुणा गुणान तोरा कोणासी व्याधी दे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा यासी समर्पू म्हणे ज्येष्ठ बंधू ऋतुरांगत तयासी पुसणे उड्या सदा मंगल शुभलग्न सावधान नाम संतली तती संपदा बहुतुमा लाभो तही सद्गुणा सावधानी स्थिर कर्मयोगा पुन्हा या भूषा सारे राष्ट्र दुरोहीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रस्त आश्रम हा तुम्हाला सदा मंगल सावराम या ठिकाणी लग्न सोहळा संपन्न झालेला आहे स्वीकारले जातील आणि आहेराचा उपक्रम मंदिराच्या कामाला येणार आहे म्हणून आहेर करण्यासाठी कुणीही कुंजूसपणा करू नये ज्याला ज्याच्याकडे आहेर करायचं नवरदेवाकडे करा नवरीकडे करा आणि आहेर घ्यायचं त्यानंतर महाराज करतील आणि आहेराची पावती या ठिकाणी जाहीरही केली जाईल तुमच्या रजिस्टर घेऊन येतील आणि त्यांच्याजवळ तुमचं नाव द्या कोणी उठण्याची गरज नाही चालू अध्यायामध्ये जंगलात जागेवर बसा तुमच्याकडे ऐका मावशी इथं या मावशीच्या कडे जे बाळ दिसतं त्याची आई पण नाही तिला लवकर इकडे यायचं ते बाळ राहायला लागले चला कोण आहे त्याची आई लेकरू होण्यासाठी वधूवरांनी खुर्चीवर स्थान पण व्हायचंय या यांच्याकडून नवरदेवाला 51 रुपये आहेर आलेला बलरामचंद्रजी त्यांच्यावर अत्यंत असणारी मोठी कृपा करून इकडे